नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओवीस किचनमध्ये। आज बनवले आहेत मी पौष्टिक असे गुळ शेंगदाण्याचे लाडू। ते कसे बनवायचे तर चला बघूया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे रेसिपी तुम्हाला सुद्धा कळेल। तर चला, सगळ्यात अगोदर घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून। त्यासाठी मी एका कढईमध्ये शेंगदाणे भाजायला घेतले आहेत आणि शेंगदाणे भाजत असताना कमी गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून शेंगदाण्याला चांगला कडकपणा, क्रिस्पीनेसपणा मस्त येईल। त्याच्यासाठी कमी गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त शेंगदाणे भाजून घेतलेत। आता मी ह्याच गरम गरम कढईमध्ये गॅस बंद करून मी तसेच कढईमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून अजून चांगला कडकपणा येईल। आता थंड होईपर्यंत ठेवून द्यायचे। हे बघा, मस्त शेंगदाणे आता थंड पण झालेत आणि कसले कडक कडक झालेत मस्त। हे बघा, पाचोळा सुद्धा याचा अलगद निघतोय। असं कडक होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे, जेणेकरून लाडूला चांगली चव येते। आता मी ह्याचं ना कूट तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून। आता कूट आपल्याला जास्त जाडसर किंवा एकदम असं बारीकही नाही करायचं, मीडियम असं याचं कूट ठेवायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीचं कूट काढून घ्यायचंय। आता मी त्याच कढईमध्ये हे कूट आहे ना काढून घेते। आता याच्यातलंच थोडंसं कूट आहे ना मी साईडला काढून ठेवणार आहे, कारण जर गूळ जर मला कमी जास्त वाटला तर मी वरून हे शेंगदाण्याचं कूट घालू शकते। त्यासाठी मी थोडंसं हे साईडला काढून ठेवलंय। आता इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे बारीक करून। आता गूळ आपल्याला त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करत असताना मी ना ह्याचा पूर्ण एकजीव करून घेतला, जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस मी एकदा परत हे फिरवेल त्यावेळेस हे अगदी सोपं जाईल। गूळ आणि शेंगदाणे वेगवेगळे राहणार नाहीत, एकदम याचा एकजीव केला जाईल। त्याच्यासाठी अगोदरच हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे पूर्ण कुटाचा आणि गुळाचा एकजीव करून घ्यायचा आणि गुळ सुद्धा आपल्याला प्रमाण बरोबर कळतं मग ह्याच्यामध्ये की किती बसेल किती नाही ते। आता मला हा एक वाटी गुळ बरोबर त्याला लागला तेवढा, आणि जे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं ना, काढलं होतं ना सॉरी, ते सुद्धा मला परत ऍड करायची गरज नाहीच लागली। हे एवढं पुरेसं झालं। आता मी हे बघा मिक्स करून ना परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे। बघू शकता किती छान एकदम मिश्रण आपलं तयार झालं आहे लाडूचं। बघू शकता एकजीव झालाय सगळा गुळाचा आणि शेंगदाण्याचा। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। आता हे लाडू बनवण्यासाठी एकदम तयार झालं आपलं मिश्रण। आता हे थोडं थोडं घेऊन हातावरती आपले लाडू बनवून घ्यायचे। तुम्ही दोन्ही हाताचाही वापर करू शकता, पण मी एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे एका हाताने मी लाडू बांधून घेते। बघू शकता गोल गोल आता आपल्याला लाडू अलगद हाताने बांधून घ्यायचे। बघू शकता, आता मी सगळे असेच करत हे लाडू बांधून घेते। आणि हे लाडू फक्त उपवासालाच म्हणून नाही, उपवासाला तर चालतात, पण रक्तवाढीसाठी सुद्धा हे खूप चांगले आहेत। नक्कीच तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी हा लाडू जर खाल्ला, ज्यांना रक्त शरीरामध्ये ज्यांच्या कमी आहे ना त्यांच्यासाठी खरंच हे खूप फायदेशीर आहेत। नक्कीच तुम्ही ट्राय करा। बघू शकता आपले लाडू असे सगळे छान तयार झाले आहेत। तुम्हाला बघू शकता किती छान असे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू झालेले आहेत। जर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।